नमस्कार, स्वागत आहे माझ्या मराठी चॅनेलवर। तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, गुरुचरित्रातील या 2 अध्यायांचे पारायण वाचन करा, मनोकामना निश्चित पूर्ण होतील। तर ते कोणते? तर बघा, श्री गुरुदेव दत्त गुरु दत्तात्रयांच्या चरणी प्रत्येक जण नतमस्तक होतो। गुरु दत्तात्रय हे सर्वांचे अधिष्ठान आहेत। याच गुरु दत्त महाराजांच्या गुरुकार्याची महिमा आपण सर्वत्र पाहत असतो। दत्त दर्शनासाठी आपण श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी आपण जात असतो। आपल्या मनातील इच्छा, आकांक्षा, आशा पूर्ण करण्यासाठी गुरुदेव दत्त चालना देतात। प्रसन्न होऊन अनेकांचे जीवन सुखी करतात। म्हणून भगवान दत्तात्रयांचे चरणी आपण वंदन करतो। गुरुदत्तांची कृपा आपल्यावर सदैव राहावी अशी प्रार्थना करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण केल्याने कोणकोणते लाभ होतात हे बघणार आहोत। गुरुचरित्र पारायण आपण नेहमीच करत असतो। गुरुचरित्र पारायण केल्याने मनाला शांती मिळते, आपले सर्व दुःख दूर होते, आपल्यावर सुखाची बरसात होते। म्हणून सर्वजण गुरुपारायण आवर्जून करत असतात। या गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्याय अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो अत्यंत श्रद्धेने वाचावा। हा अध्याय वाचल्यावर तुम्हाला नक्कीच प्रचिती येते। अध्याय वाचल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल पाहायला मिळतील। गुरुचरित्रातील 14वा अध्याय तुम्ही श्रद्धेने वाचल्यास तुम्हाला याचे लाभ नक्की मिळतात। गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचल्यामुळे आपल्याला ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात। तुम्ही मनात कोणतीही चांगली इच्छा धरली असेल, जी दिवसेंदिवस पूर्ण होत नसेल, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय मनोभावे वाचन करा। असे केल्याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल। गुरुचरित्रातील 18वा अध्याय तुम्हाला सुख, शांती, समृद्धी मिळण्यासाठी खूप लाभदायक आहे। जर तुमच्याकडे पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, मात्र तुमच्या घरात सुख नसेल, तर त्या धनसंपत्तीला काहीच किंमत नसते। त्यामुळे तुमच्या घरात सुख नांदायचे असेल, घरामध्ये शांती हवी असेल, तर मात्र तुम्हाला 18वा अध्याय मनपूर्वक वाचावा लागेल। 18वा अध्याय वाचल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी याचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल। आता गुरुचरित्राचे पारायण कधी करावे असा तुमच्याकडे प्रश्न असेल, तर गुरुचरित्राचे पारायण गुरुवारपासून सुरू करावा। गुरुचरित्र पारायण करताना 14वा किंवा 18वा अध्याय दर गुरुवारी किंवा दररोजही वाचू शकता। त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल, ज्यामुळे तुम्हाला सुख, समृद्धी, शांती तर मिळेलच, पण तुमच्या मनातल्या इच्छाही पूर्ण होतील। तुमचे जे संकल्प आहेत, मनामध्ये इच्छा आहे, त्या मनामध्ये संकल्प करून तीर्थ सोडायचा आहे। नंतर श्रद्धापूर्वक त्याचे पठण करायचं आहे। कोणतेही काम करताना तुमच्या कष्टाबरोबरच गुरूंची साथ देखील महत्त्वाची असते। कारण बघा, ज्या कामामध्ये गुरु असतात, गुरूंचा वास असतो, ते काम नेहमीच चांगले होते। कारण गुरु नेहमीच आपल्याला चांगली वाट दाखवतात। म्हणून गुरूंचे पाठबळ आपल्याला मिळावे यासाठी गुरुचरित्र पारायण तुम्ही जरूर करा। कारण गुरु हा परमात्मा, परमेश्वर आहे आणि गुरु ज्यांच्यावर प्रसन्न आहेत त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही, हा अनुभव आहे। त्यामुळे तुम्ही नक्कीच गुरुचरित्राचे पारायण करा। श्री स्वामी समर्थ।